बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सोलापुरातील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले। प्रमुख उपस्थितींच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी, चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, गुरुशांत धुत्तरगावकर, बिज्जू प्रधाने, सुदीप चाकोते, विनायक कोड्याल यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले। या प्रसंगी चन्नवीर चिट्टे, विजय पुजारी, रेवण सिद्धप्पा तेगिळ्ळी, निंगप्पा पुजारी, शरणप्पा डोळे, सायबन्ना मुडल, बसवराज भाईकट्टी, बंडोपंत डोळे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे यांनी बोलताना म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी यांनी समाजसेवेची शिकवण दिली। लोक कल्याणकारी कामेही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे अशी शिकवण संपूर्ण देशाला अहिल्यादेवी होळकर यांनी दिली होती। त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालत प्रभाग 3 चे नगरसेवक यांनी आज रक्तदानाचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षापासून सुरेश पाटील हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामाटाने साजरा करतात। अहिल्यादेवींची शिकवण ही त्यांनी शेवटपर्यंत अंगी बाळगून काम करत आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोटे यांनी दिली। जय मल्हार। श्लोक राजमाता अहिल्यादेवी की जय। जय मल्हार। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय चे माजी नगरसेवक, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यरत असलेल्या घोंगडे वस्ती येथील श्री बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सहभागी होताना मला मनापासून अतिशय आनंद होत आहे की राजमाता अहिल्यादेवींवरती श्रद्धा असणारे सर्व या परिसरातील अनुयायी इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होत आहेत। आदरणीय सुरेश अण्णा यांचं महापालिकेतील कार्य नेहमीच माझ्यासारख्या युवकाला हे मार्गदर्शक राहिलेलं आहे। सभागृहामध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना, ते सभागृहात बोलण्यासाठी उभं असताना प्रशासनावरती कशा पद्धतीने पकड असावं, आपलं भाषण कशा पद्धतीने जनतेच्या व्यथेसाठी मांडलं जावं याचं मार्गदर्शन नेहमीच मला सुरेश अण्णांच्या मनोगतातून मिळालेलं आहे। आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना मी आदरणीय सुरेश अण्णा, त्यांचे चिरंजीव बिपिन भैया व सर्व सहकाऱ्यांना मनापासून अभिनंदन करतो व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज घोंगडे वस्तीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर यांच्या रक्तदान शिबिर करता आम्हाला सगळ्या ठिकाणी बोलवलं आहे। संयोजक व मंडळाचे आधारस्तंभ सुरेश अण्णा पाटील गेले 40 वर्ष झालं या ठिकाणी हे मंडळ अहिल्यादेवीची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, एक जुनं मंडळ म्हणून सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर भरवलं जातं। अहिल्यादेवीची मिरवणूक काढली जाते आणि अहिल्यादेवीच्या 31 तारखेला दुमका बिशकला देखील इथले हजारो लोक येतात। तर सुरेश अण्णा पाटील आणि त्यांचा सर्व ग्रुप
जवळजवळ 300 ते 400 आज रक्तदान शिबिर या ठिकाणी सहभाग सगळ्यांनी नोंदवलेला आहे. हे 300वी जयंती आहे. त्यामुळे सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवीचा जागर, अहिल्यादेवीचा विचार हे या ठिकाणी धनगर बांधव प्रत्येक भागामध्ये मंडळाची स्थापना करून मिरवणूक काढून 31 तारखेला मी देखील आपल्या सगळ्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून हे 300वी जयंती आहे. 300व्या जयंतीला अहिल्यादेवीचे जे विचार आहेत ते विचार आपण मांडण्याचं, सत्यात आणण्याचं आणि तसं वागण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे. मी आवाहन करतो की 31 तारखेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर 31 तारखेला त्यांना वंदन करण्याकरता, अभिवादन करण्याकरता आपण सगळेजण यावं ही आपल्या माध्यमातून तुम्हाला आव्हान करतो. या मंडळाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचं नेतृत्व सुरेश अण्णा पाटील, त्यांचे चिरंजीव बिपिन पाटील हे करतायत. त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहानं दिमागदार पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरा होत आहे. प्रतिवर्षी अनेकविध समाजोपयोगी उपक्रम या मंडळाच्या वतीनं बिरुलिंगेश्वर धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीनं या भागामध्ये राबवले जातात, ज्यातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या मंडळाचे विविध उपक्रम राबवले जातात. खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी यांचं जीवनच जनसेवेला समर्पित होतं. त्यांच्या कार्याचा वारसा आणि प्रेरणा घेऊन या मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं दान कुठलं असेल तर तो रक्तदान आहे. रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळाच्या वतीनं साजरं केलं जातं आणि त्यातून अनेकांना जीवनदान देण्याचं काम, पुण्याचं काम या मंडळाचे कार्यकर्ते करतात. म्हणून मी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो. आज डोंगरवस्ती परिसरात माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सर्व रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून माननीय सुरेश अण्णा पाटील व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं असेल किंवा प्रभागामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे उपक्रम या माध्यमातून राबवले जातात. मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्तानं सर्व इथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. आज देशात, राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सध्या 300वा जयंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती असल्याने आज आम्ही भवानीपेठ बोंगरेवस्ती भागामध्ये आमच्या बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं सर्व धर्मीय, सर्व समाजाचे लोक आजपर्यंत आम्ही रक्तदान केलं. गेल्या 40 वर्षापासून अहिल्यादेवी जयंती करतो. त्याच्या अगोदर 5 वर्ष अहिल्यादेवीची पुण्यतिथी करत होतो. परंतु आत्तापर्यंत 100, 150, 200 बाटल्या रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात. पण पहिल्यांदाच आमच्या सर्वांचं इच्छा, मनोकामना आपल्या बिरुलिंगेश्वरचे सर्व जमिनीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भवानीपेठमध्ये मोठ्या प्रमाणात ना भूतो न भविष्य. माझं मी 25 वर्ष झालं मी नगरसेवक असताना रक्तदान झालं नाही, परंतु एवढं रक्तदान 300 पार करायचं जे इच्छा, मनोकामना देवासमोर आणि अहिल्यादेवीसमोर ते होतं ते आज पूर्ण करून 331 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहेत. तेवढं चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेत, जेणेकरून लोकांना कळालं की गेल्या 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवीनं जे कार्य केलेलं आहे. आता अलीकडे एखादं 2 मंदिर आम्ही बांधलो तर लय जोरजोरात सांगत असतो मी मंदिर बांधलो. पण अहिल्यादेवीनं 250 वर्षापूर्वी अनेक हिंदू मंदिरं, ख्रिश्चनचे असू दे किंवा दर्गा असू दे, मशीद असू दे, हे सर्व काम अहिल्यादेवीने त्यावेळी 250 वर्षापूर्वी केलेले आहेत. 250 वर्षापूर्वी आज बघितलं ते काम करत असताना त्यावेळी तर पाणीच नव्हतं. आज 5-5 दिवस पाणी नाही, पण अहिल्यादेवीनं कुठं पाणी नाही तिथं विहिरी खोदलेत. आणि आपण बघितलं, आम्ही एखादा दिवस जेवण दिलं तर
अन्नक्षेत्रामध्ये जेवण दिलं, महाप्रसाद दिला, महाप्रसाद. अहिल्यादेवी त्यावेळी अन्नक्षेत्र उघडले. त्या 250 वर्षापूर्वी त्यांनी कार्य एवढं केलेत. आता आपण बघालो गडकरी साहेब आहेत आमचे, रस्ते करलेत. पण अहिल्यादेवीनं त्यावेळी घाट, रस्ते, पाणी, मंदिरे, मस्जिदे, दर्गा, ख्रिश्चनचं जे काही पाडलेले चर्च आहेत ते बांधण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी केल्यामुळं त्यांचं त्रिवेणी संगम हे नाव पडलेलं आहे. आता बघितलं आपण आजपर्यंत कितीतर लोकांना राजमाता म्हणतात, कितीतर लोकांना पुण्यश्लोक म्हणतात, परंतु देवी कुणाला म्हणत नाहीत. आपण बघितलं फक्त देवी देवता देवालाच म्हणतात. या अहिल्यादेवीला देवी पण म्हणलेले आहे. म्हणून मला म्हणायचं की या 31 मेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरं झालं पाहिजे. डॉल्बी बिल्बी कोण वाचवतात मला माहीत नाही, परंतु समाज उपयोगी जे काय आम्ही कार्य 40 वर्ष केलं, वह्या पुस्तक वाटप, साड्या वाटप, गणवेश वाटप, गोरगरिबांना, आता आम्ही 30 तारखेला 31 तारखेला जे आई वडील नाहीत ते गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारचे शालेय साहित्याचे वाटप करणार आहे. असं विविध कार्यक्रम या 300व्या जयंतीनिमित्ताने 300 वर्षात जे काही कार्यक्रम येतील पुढच्या 31 मे पर्यंत आम्ही चांगले मोठमोठे कार्यक्रम, आरोग्य शिबिर वगैरे जे काही लोक सुचवतील ते सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहे. या ठिकाणी आमच्या या भवानीपेठ, घोंगडे वस्ती, बिरुलिंगेश्वर आणि सर्व संघटनेचे लोक, समाजाचे लोक मदत केल्याबद्दल त्यांना खूप खूप आभार मानतो. कारण पहिल्यांदा एवढं रक्तदान झालंय, यांना सर्वांना श्रेय जात आहे. कारण मी चांगला असताना लंगडा झालो किंवा माझे थोडं हे झालंय, विषबाधा झाल्यामुळं मी काय करू शकलो नाही. आजच्या मुलं जे काही केलेत त्यांना मी सलाम ठोकतो. असंच त्यांनी कार्य करत जावं असं सदिच्छा व्यक्त करतो. अहिल्यादेवीची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.